दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे। नागपूर शहराचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाचे अफवावर बळी पडू नका, कुणाचे अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका। आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे। सर्वांनी शांत राहावं असे आवाहन करतो आहे। पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलिसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे, आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे। परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आज तर मी यावर काही बोलणं योग्य नाही की प्लॅनिंग वगैरे, पण ज्यांनी केलं असेल त्यांना पोलीस धुंडून काढेल, जास्तीची कुमक त्या ठिकाणी पाठवली जाईल आणि ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी प्रत्येक सेकंदावर लक्ष ठेवून आहे, मला वाटतं या घटनेचा मुख्य सूत्रधार हा शोधून निघेल। आमच्या सर्व महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना, सर्व पक्षाचे नेते, भाजपाचे, काँग्रेसचे, सर्व पक्षाच्या नेत्यांना आवाहन करतो की अशा परिस्थितीमध्ये आपण समाजाला शांत ठेवलं पाहिजे, समाजामध्ये कोणत्याही घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि समाजाला सर्व पक्षाच्या लोकांनी समजावलं पाहिजे। हे समाजकंटक घटना घडतात आणि समाज त्या ठिकाणी अशांत होतो। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा है, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, IT प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।